बाप. एक शहरात घडलेली ही एक सत्य घटना आहे. एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या वडिलांना एका मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये जेवण्यासाठी घेऊन जातो. त्याचे वडील खूप म्हातारे झाले होते आणि थकलेले देखील होते. जेवताना त्यांच्या शर्ट आणि पॅन्टवर अन्न पडत होते. हॉटेलमध्ये बाकीचे जेवणारे लोक त्यांच्याकडे कळी चावन्या वृत्तीने बघत होते. मुलगा मात्र शांत होता. जेवण झाल्यानंतर मुलगा वडिलांना वॉशरूममध्ये घेऊन गेला. त्यांच्या कपड्यावर पडलेले अन्न साफ केले, डाग धुतले, कंगव्याने त्यांचे केस विचारले, त्यांचा चष्मा घातला आणि हे सर्व तो प्रेमाने आपुलकीने करत होता. जेव्हा दोघे वॉशरूममध्ये बाहेर आले, बाप. एक शहरात घडलेली ही एक सत्य घटना आहे. एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या वडिलांना एका मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये जेवण्यासाठी घेऊन जातो. त्याचे वडील खूप म्हातारे झाले होते आणि थकलेले देखील होते. जेवताना त्यांच्या शर्ट आणि पॅन्टवर अन्न पडत होते. हॉटेलमध्ये बाकीचे जेवणारे लोक त्यांच्याकडे कळी चावन्या वृत्तीने बघत होते. मुलगा मात्र शांत होता. जेवण झाल्यानंतर मुलगा वडिलांना वॉशरूममध्ये घेऊन गेला. त्यांच्या कपड्यावर पडलेले अन्न साफ केले, डाग धुतले, कंगव्याने त्यांचे केस विचारले, त्यांचा चष्मा घातला आणि हे सर्व तो प्रेमाने आपुलकीने करत होता. जेव्हा दोघे वॉशरूममध्ये बाहेर आले, तो व्यक्ती म्हणतो, बाप. एक शहरात घडलेली ही एक सत्य घटना आहे. एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या वडिलांना एका मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये जेवण्यासाठी घेऊन जातो. त्याचे वडील खूप म्हातारे झाले होते आणि थकलेले देखील होते. जेवताना त्यांच्या शर्ट आणि पॅन्टवर अन्न पडत होते. हॉटेलमध्ये बाकीचे जेवणारे लोक त्यांच्याकडे कळी चावन्या वृत्तीने बघत होते. मुलगा मात्र शांत होता. जेवण झाल्यानंतर मुलगा वडिलांना वॉशरूममध्ये घेऊन गेला. त्यांच्या कपड्यावर पडलेले अन्न साफ केले, डाग धुतले, कंगव्याने त्यांचे केस विचारले, त्यांचा चष्मा घातला आणि हे सर्व तो प्रेमाने आपुलकीने करत होता. जेव्हा दोघे वॉशरूममध्ये बाहेर आले, बाप. एक शहरात घडलेली ही एक सत्य घटना आहे. एक मुलगा